तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातील अमोल दिलीपसिंग सोळंकी या विद्यार्थ्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून कृषी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे। स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 3 व दी न्यू इरा हायस्कूल मधून आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून अमोल सोळंके यांनी डॉक्टर राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलढाणा येथून BSc ॲग्री शाखेची पदवी घेतली। त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून त्याने आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे। एक सामान्य कुटुंबातून स्पर्धा परीक्षेचे यश मिळवण्यासाठी आपण नेमकं प्रयत्न कसे केले आणि खरंच अशा स्पर्धा परीक्षा एक सामान्य कुटुंबातील विद्यार्थीसुद्धा यश संपादन करू शकता का, किंवा तुमचा आतापर्यंत अनुभव कसा आहे, म्हणजे तुम्ही शैक्षणिक जे स्ट्रगल आहे कशा प्रकारे केले? नक्कीच आता मी सुद्धा एक सामान्य कुटुंबातूनच येतो। ज्यावेळेस तुम्ही अशा स्पर्धा परीक्षांचा निर्णय घेता त्यावेळेस त्यामध्ये जो मोठा रोल आहे तो तुमच्या परिवाराचा असतो। कुटुंबातील तुमचे आईवडील, आपले आप्तेष्ट सर्व, त्यांच्या सर्व मार्गदर्शनाने, त्यांच्या साथीने, त्यांच्या सपोर्ट सिस्टमने तुम्ही परीक्षेमध्ये जे तुमची वाटचाल असते त्यामध्ये हा जो त्यांचा पॉईंट असतो हा आपल्याला पुढं चालत नेतो। मी या माझ्या यश संपादनाचं श्रेय माझ्या परिवारालाच देईल। त्यानंतर त्यांचा सपोर्ट तर होताच, त्यानंतर माझे मार्गदर्शक, माझे सिनियर्स, माझे MSc मधले माझे गाईड वगैरे यांना मी माझ्या याचं श्रेय देऊ इच्छितो। आपलं प्राथमिक शिक्षणात कुठून सुरुवात झाली? मी 1ली ते 4थीपर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 इथे मी शिकत होतो। आपल्या जळगावमध्ये छोट्या बस स्टँडजवळची शाळा आहे। त्यानंतर मी 5वी ते 12वी दी न्यू इरा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज जळगाव जामोद इथे माझं 12वीपर्यंत शिक्षण झालं आणि नंतर मग मी अंडर ग्रॅज्युएशन जे आहे BSc ॲग्री ते डॉक्टर राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलढाणा येथून पूर्ण केलं। नंतर एंट्रन्स एक्झाममध्ये चांगला रँक आल्यानंतर मग पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते MSc ॲग्रिकल्चरल एंटोमॉलॉजी या विषयात डॉक्टर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून पूर्ण केलं। स्पर्धा परीक्षेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस होते का? क्लासेस यामध्ये माझ्यासाठी प्लस पॉईंट असा होता का मी युजीमध्ये मला BSc ॲग्री करताना मला माहिती होती फक्त परीक्षेबद्दल, ॲग्री MPSCबद्दल, परंतु ज्यावेळी मी MScला ॲडमिशन घेतली तिथला फोरम, माझे तिथले सिनियर्स यांनी मला एक्झामबद्दल आणखी गायडन्स मला तिथे मिळालं। ऑलरेडी तिथं वातावरण होतं, तर तो एक माझ्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरला। MSc नंतर म्हणजे MScला ज्यावेळेस ॲडमिशन घेतली तेव्हा तर तिथं जो फोरम आहे आमचा, मग आम्ही सर्व सोबत तिथं अभ्यास करत होतो। डिस्कशन असतील, एक्झाम ओरिएंटेडची प्रिपरेशन होती खरी, ती मग माझी तिथंच झाली। आता पुढे भविष्यात काय बनायची इच्छा आहे? आता मी जी एक्झाम दिली आहे ना ॲग्री MPSC, त्यामध्ये 3 पोस्ट आहेत। क्लास 1 ऑफिसरची एक आहे SDO म्हणून, सब डिव्हिजनल ॲग्रिकल्चर ऑफिसर, आणि क्लास 2मध्ये मग सिनियर आणि ज्युनियर 2 पोस्ट आहेत, एक तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर आणि मला जी मिळाली आहे ती सर्कल ॲग्रिकल्चर ऑफिसर। तर एम आधी माझं क्लास 1चंच होतं। ऑफकोर्स आता क्लास 1 त्यामध्ये पोस्ट आहे तर आपलं एक्झाम टार्गेट करताना एम आपलं क्लास 1चंच असतं, परंतु थोडं एका पेपरमध्ये कमी मार्क आल्यामुळे मग मला ही क्लास 2ची पोस्ट मिळाली। समाधानी आहेच, परंतु आणखी पुढं जेव्हा जाहिरात येईल त्यावेळेस पुन्हा क्लास 1साठी प्रयत्न करेल। सर्वसामान्य कुटुंबाचा वारसा असलेल्या अमोल सोळंकेचे वडील एक किराणा व्यावसायिक आहेत। लहानपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अमोलने जिद्द आणि कठोर परिश्रमातून हे यश मिळवल्याचे त्यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले। आज मुलगा तुमचा एक अधिकारी बनणार आहे, तर खरंच तुमच्या मेहनतीचे फळ आणि खरंच मुलांनी एक स्पर्धा परीक्षेत एक उंच भरारी घेतली, तर काय वाटते मुलाच्या यशाबद्दल तुम्हाला? खूप आनंद वाटतो मला याबद्दल। आणि आमच्या राजपूत परिवारामध्ये फक्त ॲडव्होकेट प्रदीपसिंग सोळंके हे सरकारी खात्याला लागून आहेत, आणि त्याच्यानंतर त्यांचे वडील म्हणजे मोहनसिंग सोळंके हे नायब तहसीलदार म्हणून रिटायर झाले, आणि त्यानंतर हा माझा मुलगा हा सरकारी गव्हर्नमेंटमध्ये आता लागला, तर त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे त्या गोष्टीवर आणि चांगलं वाटते। मग तुम्ही मुलांना काही गाईडलाईन करत होती का? हो ना, सोळंके सर होते, वकील साहेब होते, डॉक्टर गजानन सोळंके, आणि माझं पण गायडन्स होतं। सगळ्या मिळून आणि सगळ्यांनी खूप सहकार्य केलं। काय आपलं काम काय होतं फक्त की कारवा तुला किती पैसे पाहिजे, पैसे द्यायचे मी, आणि सगळे मिळून सगळं हे कार्यक्रम पार पाडला हा मस्त।
नगरपरिषद आणि मराठी माध्यमांच्या शाळेत शिकूनही मोठे अधिकारी होता येतं, यासाठी इंग्रजी शिक्षण आणि महागड्या कोचिंग क्लासेसची अजिबात गरज नाही, तर नियोजनबद्ध आणि कठोर परिश्रमातून आपणच अशक्य गोष्ट साध्य करू शकतो, असा संदेश अमोल सोळंके यांनी याप्रसंगी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे. दरम्यान त्याच्या या यशाबद्दल जळगाव जामोद तालुका व परिसरातील सर्वच स्थळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव. आज मुलांना यश संपादन केलं, याच्यात नेमकं तुमचा वाटा कसा आहे? काय प्रयत्न केले तुम्ही लहानपणापासून मुलांना? अभ्यासासाठी पण प्रोत्साहन दिलं. देवाकडे प्रार्थना, गजानन महाराजच्या कृपेने समजा त्याला अभ्यास करायची पण हे लागली. तुम्ही लहानपणी मुलांना की घरीच शिकवत होते का असं काही? हो, अभ्यास घेत होती ना त्याचा. अभ्यास घेणं, त्याला शुद्धलेखन वगैरे लिहिणं हे झालंच पाहिजे. आपण काही कामं करत असलो तर हे सर्व आजचा अभ्यास झालाच पाहिजे असं सर्व घेत होते त्याचं. आज यानं एवढे यश संपादन केलं, आज कसं वाटतंय? आज एकदम आनंद वाटत आहे. आपल्याला नाही भेटलं सुख, पण त्याला पुढे त्याचं पूर्ण आयुष्य सुखात जाईल अशी प्रार्थना आहे ईश्वराची. त्याचं आयुष्य सुखात घेईल. आज आमचा पुतण्या अमोल दिलीप सोळंके यांनी आज सर्कल ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून त्याची नियुक्ती झालेली आहे. त्यासाठी ती जी बाब आहे ही आमच्या सोळंके परिवारासाठी खूप अभिमानास्पद आहे. कारण मिळालेलं यश जे आहे त्याला, ते यश त्याच्या मेहनतीचं फळ आहे. वर्ग 5वी ते 10वीपर्यंत तो माझ्याकडे होता ट्युशनला. त्याची एक विशेषता अशी होती की प्रत्येक वर्षी तिच्यामध्ये तिची परीक्षा वगैरे राहायच्या किंवा आम्ही जे पेपर्स वगैरे घ्यायचो त्या पेपरमध्ये बक्षिसाचे उपक्रम राहायचे. तर 5वी ते 10वीपर्यंत मला तरी आठवतं की त्याने एकही प्राईज त्यामधलं सोडलेलं नव्हतं. त्याच्यात एक जिद्द होती. लहानपणापासूनच त्याला त्यामध्ये मी पाहत होतो की हा काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी विशेष बनवून दाखवेल. 11वी-12वीला सुद्धा त्याची इच्छा होती की बाहेरगावी जायचं शिक्षणासाठी, क्लासेस जॉईन करायचे. परंतु त्यांनी माझ्याकडे विषय काढला की काका मी इथं केलं तरी कवर होईल का, घरची परिस्थिती पाहता. त्याला तेच सांगितलं मी की तुला जर इच्छा आहे तर मी तुलासुद्धा गाईडलाईन करू शकतो, काही आर्थिक मदत करू शकतो. परंतु त्याचा एक स्वाभिमान जो होता की नाही, मी घरी इथंही जळगावला राहूनही चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतो, तुमच्यासारख्यांचं गाईडलाईन घेऊन काही अडलं तर तुम्ही मला जरूर सांगसाल. त्या दृष्टीने त्यांनी मेहनत घेतली आणि 11वी-12वी इथंच चांगल्या प्रकारे यशस्वी पार पाडलं. नंतर त्याचा नंबर लागला बुलढाण्याला शाहू महाराज जे कॉलेज आहे शाहूंचं, राजश्री शाहूमध्ये, तिथं BSc ॲग्रीला नंबर लागला. BSc ॲग्रीला नंबर लागल्यानंतर ते कॉलेज होतं नवीन. मग त्याने मला परत प्रश्न केला की नवीन कॉलेज असताना इथं स्टाफ व्यवस्थित नसतो किंवा नवीन असतात, मग तिथं पूर्ण शिकवल्या जाईल का, सिलेबस पूर्ण होईल का. तेव्हासुद्धा त्याला एक गाईडलाईन एकच सांगितलं की कोणतंही कॉलेज नवीन असलं तर ते उलट चांगलं आपलं याच्यासाठी राहतं की ते आपल्या कॉलेजचा निकाल लागला पाहिजे या दृष्टीने ते मेहनत घेत असतात. आणि आपला निकालच, त्यांच्या कॉलेजचा निकालच म्हणजे त्यांची पुढचे येणाऱ्या ॲडमिशन्स असतात. त्यासाठी तू 4 वर्ष चांगली मेहनत घे. आणि त्या दृष्टीने त्यांनी तिथेसुद्धा चांगल्या प्रकारे यश मिळवलं. BSc झाल्यानंतर MScची जेव्हा एंट्रन्स देण्याचं त्यांनी ठरवलं की आपल्याला MSc करायचं आहे, तेव्हा त्याला एकच सांगितलं की तू चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन जर चांगल्यात चांगली एंट्रन्समध्ये चांगले जर मार्क्स कव्हर केले तर राहुरी कृषी विद्यापीठमध्ये जर तुझा नंबर लागला तर तुला ॲडमिशन मिळाल्याबरोबर ते जर कॉलेज तुला मिळालं तर तिथं प्लस पॉईंट असं आहे की 100पैकी 90% मुलं त्या कॉलेजमधले मुलं हे स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होतात. कारण तिथं तसं तयारी करून घेतल्या जाते, स्पेशल त्यांचे क्लासेस असतात. आणि तिथंसुद्धा त्यांनी जेव्हा एंट्रन्स दिली मेहनत घेऊन, तर तिच्यामध्ये त्या एंट्रन्समध्ये तो राज्यातून तेव्हा 7वा आलेला होता. आणि त्याच्यामुळे त्याला राहुरी कृषी विद्यापीठ MSc ॲग्रीसाठी त्याला ते कॉलेज मिळालं. तिथं कॉलेज झाल्यानंतर तिथंसुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेतली, चांगल्या प्रकारे यश मिळवलं. त्यामध्ये MSc झाल्यानंतर त्याला तिथंच थांबायला सांगितलं. कारण तिथं तिच्यामध्ये MPSCच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये अभ्यास करून तिथं जे त्याला सांगितलं की ज्युनियर मुलं आहेत त्यांना कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांच्यासोबतच राहायचं. त्यांना उलट सांगायचं की मी तुम्हाला गाईडलाईन करेल, तुम्हाला काही अभ्यासाशी संबंधित शिकवेल, मला तुमच्या रूममध्ये ॲडजस्ट करा. आणि तेवढं ते करतात तिथं. त्याचा परिणाम म्हणजे 1 ते 2 वर्ष त्यांनी चांगली प्रिपरेशन केली. त्यामध्ये 2024मध्ये ही ॲड निघालेली होती. ॲड निघाल्यानंतर आजकालच्या मुलांना तिच्यामध्ये त्यांना असं वाटतं की आता ॲड निघाल्यानंतर लवकरच पेपर झाले पाहिजे. त्यांच्यामध्ये संयम खूप कमी असतो. पण तरी पण त्याला तेच सांगण्यात आलं की संयम ठेव, परीक्षा तुझी जरूर होईल.
गव्हर्नमेंटचं काम असतं मागे पुढे होतं, पण त्यांनी त्याची सातत्य टिकून ठेवलं. तिच्यामध्ये तो डिस्टर्ब न होता त्याने चांगल्या प्रकारे प्री, नंतर 2025मध्ये मेन आणि जानेवारी 2026मध्ये त्याचा जेव्हा मुंबईला इंटरव्ह्यू झाला, मुलाखत झाली, त्यामध्ये सुद्धा त्याला चांगल्या प्रकारे यश मिळालं. आणि सगळ्यांच्या घरातील, आमच्या घरातील जे सगळे आदरणीय जे सिनियर व्यक्ती आहेत, त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, जे ज्युनियर आहेत, जे लहान आहेत, त्यांच्या शुभेच्छांनी आज त्याला हे यश मिळालेलं आहे.